Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, for a wonderful morning, have a wonderful cup of tea. A perfect start for our day, we must have a hot and fresh cup of tea. We always give a lot of importance to tea, and in fact, we also prefer it first to serve our guests. A cup of tea is all what we need to refresh our mood, get rid of tensions and tiredness. We give a lot of importance to tea in our daily life. In fact, almost 80% people of the world drinks tea. Whenever we work, we take break from time to time to have tea for relaxation. Tea is an aromatic beverage. Most of us are addicted to this drink. We have it to relax, refresh, relieve, and activate our body. Each of us has our own importance or own purpose of having it. So, friends, today we are going to learn one of the interesting topic that is the history or the story of tea. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. The name of the lesson is the story of tea. Let us begin with a question. चला तर आपण आज एक इम्पॉर्टंट 9th स्टँडर्डचा लेसन शिकणार आहोत दॅट इज द स्टोरी ऑफ टी. So first of all, we shall begin our lesson from a question. एका प्रश्नाने सुरुवात करूया. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Consume means drinking. Beverage means drink, पेय. तुम्ही सांगू शकाल का की पाण्यानंतर संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त प्यायले जाणारे बिवरेज किंवा पेय कोणते आहे ते? Perhaps many of you have guessed the answer. I'm sure that you might have know the answer. You might have guessed the answer, and that is the most popular beverage, the most popular drink in the world is a tea. आणि अर्थात ते म्हणजे पाण्यानंतर सर्वात जास्त पिले जाणारे पेय म्हणजे ते कोणतं आहे? दॅट इज द टी. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्रीव. जे पेय कशा प्रकारे आहे? ताजेतवाने करणारे, सुगंधी. ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधी, ब्रीव म्हणजे पेय. विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. पीपल लाईक टू स्टार्ट देअर डे. की जे की प्रत्येक लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करावीशी वाटते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. या चहामध्ये अतिशय रिफ्रेशिंग, उत्साहवर्धक, ॲस्ट्रिजंट, एकदम कडक, आपण म्हणतो कडक चहा फ्लेवर त्याचा असतो, गंध असतो. तो टी इज अ रिफ्रेशिंग, वी कॅन से व्हेरी एनर्जेटिक. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रीविंग. आणि त्या चहा कशा प्रकारे बनवला जातो? मेड बाय ब्रीविंग. ब्रीविंग म्हणजे बाय बॉइलिंग वॉटर वी कॅन से, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये की चायपत्ती आपण बोलतो ते टाकून वी कॅन मेक अ टी, आपण ते चहा बनवतो. दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. इन्फ्युजिंग म्हणजे टू फील समवन, टू फील ओततो आपण इन अ बॉइलिंग वॉटर. मीन्स वी पुट दॅट टी पावडर इन बॉइलिंग वॉटर अँड देन द टी बिकेम रेडी. नंतर तो चहा तयार होतो. आता तो कसा होतो? व्हॉट इज द हिस्ट्री, व्हॉट इज द इन्फॉर्मेशन अबाउट इट, ते आपण आता बघतो आहोत. द लीव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बॉटनिकल नेम इज कॅमेलिया सिन्सिस. की जे चहापत्ती म्हणजे चायपत्ती म्हणून जे आपण यूज करतो, बॉइलिंग वॉटरमध्ये टाकतो उकळत्या पाण्यामध्ये, त्याचे जे लीव्ज असतात, जे पानं असतात, अँड शूट्स किंवा त्याला आपण कोंब म्हणू शकतो. नुकतंच उगवल्यानंतर जो प्लांट असतो, कोंब ऑफ प्लांट किंवा एखाद्या वनस्पती, हुज बॉटनिकल नेम इज कॅमेलिया सिन्सिस. बॉटनिकल नेम, जे शास्त्रीय नाव त्याचे कॅमेलिया सिन्सिस आहे, त्या एका प्लांटचं नाव, त्या लीव्ज जे आपण चहा म्हणून यूज करतो त्याचं बॉटनिकल नाव नेम इज कॅमेलिया सिनेन्सिस. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. हाऊ दिस टी पावडर मेक. टी पावडर कशी तयार केली जाते त्याच्याबद्दल सांगितलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड.
ती जी चहाची पानं असतात ते सुकवली जातात. देन इट क्युअर्ड और क्लीन, त्यांना स्वच्छ केली जातात अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. म्हणजे ते चहा पावडर पॅकिंग करून सोल्ड विकण्यापूर्वी त्याच्यावरती ड्राईन सुकवली जातात, क्युअर्ड स्वच्छ केली जातात, प्रोसेस प्रक्रिया केली जाते अँड देन इट बिकम पॅक्ड अँड सोल्ड टू अस. नंतर ती आपल्याला विकली जाते. सो दिस इज अ ब्रीफ प्रोसेस ऑफ मेकिंग टी पावडर और टी, ज्याला आपण चाय पत्ती बोलतो, त्याची ही प्रोसेस आहे. सो नाव वी गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द टी प्लांट. चहाचं जे प्लांट आहे त्याचं नाव, ज्याचं बॉटनिकल नेम इथे आपण बघितलं, दॅट इज द कॅमेलिया सिनेन्सिस. नाव लेट्स द नेक्स्ट paragraph. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. So this Camellia sinensis, so in short we can say the tea plant, which is a tea plant, we call it tea plant. It's a evergreen, it is always seems very green. ते जे नेहमी हिरवेगार दिसणारं ते टी प्लांट आहे, रोपटं आहे. दॅट ग्रोज, त्याची वाढ कुठे होते? दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. कोणत्या क्लायमेटमध्ये किंवा वातावरणामध्ये त्याची वाढ होते की जे ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय, याला जॉग्राफिकल भूगोलामध्ये आपण म्हणतो ट्रॉपिकल अँड उष्णकटिबंधीय किंवा समशीतोष्ण वातावरणामध्ये हे त्याची वाढ होते. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लिस्ट 100 to 125 centimeter of rainfall a year. So how much year rain is required for the growth of tea plant? म्हणजे चहाच्या रोपट्याला वाढीसाठी कमीत कमी 100 ते 100 to 125 सेंटीमीटर रेनफॉल इज रिक्वायर्ड, आवश्यक आहे. अँड प्रिफर ॲसिडिक सॉईल, आणि त्याच्यासाठी जी माती लागते सॉईल, दॅट शुड बी ॲसिडिक, ज्याला आपण आम्लधर्मी सॉईल किंवा माती म्हणू शकतो, दॅट इज नीडेड, त्याची आवश्यकता असते. फर्स्ट थिंग, रेनफॉल 100 to 125 सेंटीमीटर, ॲसिडिक सॉईल. देन मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स. म्हणजे जगामध्ये जर आपण जास्तीत जास्त चहाचे मळे किंवा प्लांट्स जिथे चे मळे घेतले जातात ते जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की जे अधिकाधिक चहाचे मळे आपण म्हणूया किंवा टी इस्टेट एरियाज, इस्टेट्स मीन्स एरिया, बेस्ट टी इस्टेट एरिया आर लोकेटेड मीन्स इस्टॅब्लिश्ड, ते अस्तित्वात आहेत. कुठे? ऑन हिल स्लोप, म्हणजे डोंगराच्या उतारावर आपण म्हणू शकतो वसलेले आहेत. हिल स्लोप, एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 meters. एलिव्हेशन मीन्स ॲट द हाईट ऑफ सी, समुद्र सपाटीच्या उंची. एलिव्हेशन म्हणजे समुद्र सपाटीपासून उंच, किती उंचीवरती? नियर अबाउट 100 meters हाईट, दॅट इज एलिव्हेशन. गार्डन्स वी कॅन से आर लोकेटेड और इस्टॅब्लिश, ते आहेत. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली. असं म्हटलं जातं की चहाचे जी मळे आहेत किंवा चहाची जी वनस्पती आहे, इट ग्रोज, इट डेव्हलप्स व्हेरी स्लोली, त्याची वाढ खूप हळूहळू होत असते. अँड अक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. आणि 1500 मीटरच्या या उंचीपर्यंत जेव्हा हे चहाचे मळे घेतले जातात तिथे या उंचीवरती बंद पण अक्वायर मिळतो. म्हणजे कोणत्या उंचीवरती? 1500 मीटर हाईटवरती समुद्र सपाटीपासून, ॲट द एलिव्हेशन ऑफ 15 मीटर हाईट. दॅट टी प्लांट, इफ टी प्लांट ग्रोज देअर देन इट गेट्स गुड, रिचर मीन्स गुड, चांगल्या प्रकारचा फ्लेवर, गंध किंवा सुगंध त्याला प्राप्त होतो. वेन द प्लांट्स मॅच्युअर मीन्स टोटली ग्रोन अप और डेव्हलप, जेव्हा या चहाच्या वनस्पतीची पूर्णतः वाढ होते, ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. आणि त्या प्लांटचे टॉप म्हणजे वरचा भाग जो 1-2 इंचाचा असेल, तो वरचे, त्याला आपण शेंडे बोलतोय, तो काय केला जातो? तोडले जातात किंवा त्याची छटाई केली जाते, आपण असं म्हणू शकतो. द बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फ्लशेस. आणि या चहाच्या वनस्पतीला जे वरच्या टोकाच्या साईडला जे बर्ड्स किंवा कळ्या किंवा त्याची जी पानं येतात त्यांना फ्लशेस म्हटलं जातं. अ न्यू फ्लशेस ॲपियर्स, आणि ते तोडले जातात. अँड अ न्यू फ्लशेस, आणि एकदा तोडल्यानंतर न्यू फ्लशेस ॲपियर्स, न्यू फ्लशेस ग्रो, नवीन फ्लशेस किंवा नवीन त्या कळ्या केव्हा येतात? ऑन द प्लांट
every 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. म्हणजे चांगला सीझन असेल, त्याला आपण एकदम चहाचे ग्रोचं सीझन असेल, तर त्या कालावधीमध्ये एकदा तोडलेली कळ्या किंवा ती पानं परत नवीन 6 ते 10 दिवसामध्ये परत नवीन येतात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन. आणि तोडल्यानंतर ती ऑटोमॅटिक स्वतःहून वाढ होते त्यांची. द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. जर आपण त्याची छटाई केलीच नाही तर दॅट टी प्लांट मॅक्झिमम एखाद्या स्मॉल ट्री, एखाद्या छोट्या झाडा इतपत उंच होऊ शकते. that can be grow as a small tree. But in all tea gardens, the plants are pruned and kept at height of about 3 feet, which is the waist height, to enable easy plucking of leaves. परंतु एवढे स्मॉल ट्रीवर होईपर्यंत त्याची ग्रो किंवा वाढू देत नाही, तर त्याला काय केलं जातं, द प्लांट्स आर प्रून मीन्स दॅट इज टू कट ऑफ. वरचे जे भाग आहे ते कट ऑफ केला जातं, तोडले जातं त्याची पानं आणि वरचे फांद्या वगैरे. किती हाईटपर्यंत त्यांना ठेवलं जातं, अँड केप्ट म्हणजे ठेवले जातात ॲट द हाईट ऑफ अबाउट 3 feet, जवळजवळ 3 फूट जमिनीपासून वरती इथपर्यंत हाईटवरती त्यांना ठेवलं जातं, जे आपल्या कमरे वेस्टच्या लेवलपर्यंत. टू इनेबल, वाय 3 feet? टू इनेबल, टू पॉसिबल, टू इझी प्लकिंग, टू कट ऑफ द लिव्स. कारण सहजपणे त्याची पानं, चहाची पानं परत तोडता यावेत म्हणून. सो ते मॅक्झिमम ग्रो करू देत नाही आहेत, होऊ देत नाहीत. सो द टीज वी बाय आर usually classified according to their leaf size. So whatever we different companies tea we buy, जे आपण वेगवेगळ्या कंपनीची चहा विकत घेतो, त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याची विभागणी केली जाते. कशावरून? अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज, त्या चहाच्या पानांच्या साईजवरून, आकारावरून. मग इथे देर आर सम टाईप्स. इथे काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे, विभागणी केली आहे. अकॉर्डिंग टू वी हॅव 1 आसाम टाईप ऑफ टी, आसामचा चहा. आता त्याची काही क्वालिटी आहे, कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्ज. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची पानं खूप सर्वात मोठी असतात. So according to the size of their leaves, the Assami tea's leaves are large in size. Second one is the China type tea, so characterized by the smallest leaves. It is very small. त्याची जी पानं असतात चायनी टी म्हणतात, त्याची पानं खूप छोटी छोटी असतात. And third type of tea, that is Cambod, characterized by the leaves of intermediate. Intermediate means middle, एक मध्यम आकाराची पानं असतात. So according to the size of leaf, the teas are categorized. चहाच्या पानांच्या आकारावरून चहाची कॅटेगरी किंवा विभागणी केली जाते. We have 3 very distinct and different tea growing region in India. If we think about our India, जर आपण आपल्या भारताचा विचार केला, we can divide into in the 3 different regions. आपल्या भारताला 3 वेगवेगळ्या रिजनमध्ये विभागली केली गेलेली आहे ह्या चहाच्या मळ्याच्या संदर्भामध्ये. इच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस. आणि त्या विभागामध्ये एक विशिष्ट प्रकारचा चहाची निर्मिती, उत्पादन घेतलं जातं, विच आर युनिक इन टेस्ट. सो द डिफरंट रिजन हॅव इट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी और पेक्युलर युनिक टेस्ट आहे. प्रत्येकाची वेगळी एक वैशिष्ट्यपूर्ण टेस्ट आहे. ॲरोमा अँड स्ट्रेंथ, त्याचा सुगंध किंवा त्याची आपण स्ट्रेंथ, ज्याला कडकपणा, एक पॉवरफुल टी. अँड फ्लेवर. द 3 रिजन्स आर, अँड दोज 3 रिजन्स ऑफ इंडियाज आर, आणि भारतामधील ते चहाचे मळे असणारे 3 वेगवेगळे प्रदेश म्हणजे 1 दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. जो दार्जिलिंगचा प्रदेश आहे, कुठे आहे? नॉर्थ ईस्टर्न इंडिया, भारताच्या उत्तर पूर्वेला दार्जिलिंग आहे. अँड सेकंड आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, आसामसुद्धा नॉर्थ ईस्ट इंडियाकडेच आहे, सेकंड रिजन. अँड थर्ड वन इन अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतामध्ये निलगिरी. सो दीज 3 रिजन्स वी हॅव different tea growing regions, we can say that. Most people agree that, बरेचसे लोक एका गोष्टीशी सहमत होतात, that tea is a refreshing drink. Everybody knows that tea is a refreshing, tea is a enthusiastic drink, जे उत्साह आणणारं, एक रिफ्रेश करणार, ताजेतवाने करणारे पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट, फॅट और प्रोटीन्स. म्हणजे जे आपल्या बॉडीला जे हानिकारक
तसं बघ त्याच्यामध्ये काही विटॅमिन्स असे वेगळे प्रकारच नाही त्याच्यामध्ये, म्हणजे ते देर आर नो कार्बोहायड्रेट नाही, फॅट्स नाहीत, प्रोटीन, जस्ट ॲज अ वॉटर. व्हॉट गिव्ज टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाईन. टीमध्ये असे काय विशिष्ट आहे की त्याच्यामध्ये देर आर नो कार्बोहायड्रेट, फॅट और प्रोटीन. सो व्हॉट इज द स्पेशलिटी अबाउट द टी? मग चहाची वैशिष्ट्य का आहे? तर त्याला देर मे बी कंटेन, त्याच्यामध्ये समावेश असतो स्पेशल डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर, एक विशिष्ट असा त्याचा फ्लेवर येण्यासाठी त्याच्यामध्ये काय असतं, थिनाईन ॲज वेल ॲज कॅफेन नावाचे दोन घटक आहेत, केमिकल component we can say, which give the drink its stimulating quality. So थिनाईन अँड कॅफेन हे सबस्टन्स त्याच्यामध्ये असल्यामुळे की आपल्याला एक स्टिम्युलेटिंग क्वालिटी त्याच्यामध्ये भेटते. स्टिम्युलेटिंग वी गेट एनर्जेटिक, जर आपण एक उत्तेजक, शरीराला उत्तेजना आणणारी, एक उत्साह आणणारी त्याच्यामध्ये क्वालिटी या दोन घटकामुळे आहेत. त्या दोन घटक म्हणजे कोणते? दिस टू components are theanine and caffeine. This is the character sketch of tea, we can say. हे चहाचं वैशिष्ट्य आहे. Now let's see next paragraph. How and when did people first begin to drink tea? चहाच्या इतिहासाचा विचार केला. जगामध्ये कशा प्रकारे आणि पहिल्यांदा फर्स्ट टाइम चहाची पिण्याची सुरुवात कशी झाली असेल, कोणी केली? दिस अ अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजेंड. चीनचा एक लिजेंड्समधून एक दंतकथा किंवा एक जी वाङ्मय पौराणिक गोष्टीमधून एक अशी स्टोरी आपल्याला, वी गेट द स्टोरी फ्रॉम चायनीज लिजेंड. अँड ती स्टोरी अशी सांगते, इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग, देर वॉज वन एम्परर, एक सम्राट होता शेनॉंग नावाचा, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. द शेनॉंग वॉज कॉल्ड, शेनॉंगला असं म्हटलं जात होतं की तो चीनच्या ॲग्रिकल्चर, शेती आणि मेडिसिनचा तो एक जनक मानला जातो. मेडिसिन, औषधी वनस्पती किंवा ॲग्रिकल्चरचा तो जनक आहे. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल, दॅट एम्परर शेनॉंग वॉज ट्रॅव्हलिंग समवेअर, तो कुठेतरी प्रवासाला जात होता. सो दिस वॉज द स्टोरी ऑन हिज ट्रॅव्हल. अँड दॅट टाईम वॉच हॅपन, तेव्हा काय झालं, वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक, त्याला पिण्यासाठी त्याचा सर्वंट, नोकर, त्याला पाणी गरम उकळून त्याला देत होता. जस्ट देन, तेवढ्यामध्ये काय झालं, अ फ्यू लिव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री, जवळच्या झाडामधून काही, त्या झाडाची एखादं झाड असेल, त्या झाडाची काही पानं, लिव्ज, ब्लोचा पास्ट टेन्स ब्ल्यू, वाऱ्याने उडून आले इन टू द बॉइलिंग वॉटर, आणि ते फेल इन टू बॉइलिंग वॉटर, त्या उकळत्या पाण्यामध्ये ते जे तिथे चूल वगैरे तयार केलं त्याच्यामध्ये ते पडतात. अँड देन वॉट हॅपन, द वॉटर इमिडिएटली चेंज द कलर, आणि द सरप्राइज थिंग वॉज दॅट पाण्याचा कलर चेंज झाला. वेन द लिव्ज फॉल इन दिस बॉइलिंग वॉटर, दॅट टाइम द कलर ऑफ द वॉटर चेंज, बॉइलिंग वॉटरचा कलर चेंज झाला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर, आणि त्या एम्पररने ते पाणी तो प्यायला, तो ऑन ड्रिंकिंग द वॉटर, द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आणि ते पडलेलं पाणी उकळत्या पाण्यामध्ये आणि थोडा कलर चेंज झालेला, आणि तो पाणी तो प्यायला, आणि पिल्यानंतर ही वॉज सरप्राईज, अमेज, त्याला आश्चर्य वाटलं. वाय? बिकॉज देर वॉज अ रिच फ्लेवर, एक चांगल्या प्रकारचा फ्लेवर त्या पाण्याचा येत होता, एक सुगंध येत होता. अँड देर वॉज अ रिफ्रेशिंग क्वालिटी, आणि त्याला एकदम रिफ्रेश वाटलं लागलं आफ्टर ड्रिंकिंग दॅट बॉइलिंग वॉटर. रिझल्टिंग इन्फ्युजन, जे इन्फ्युजन किंवा जे बॉइलिंग केलेलं जे पाणी होतं, ज्याच्यामध्ये त्या पाण्याचा रस वितळलेला होता, इन्फ्युजन झालेलं होतं. And after drinking that boiling water, that emperor become refreshed. तो खूप रिफ्रेश त्याला वाटू लागलं. अँड एक्साइटेड बाय द अननोन प्लांट, आणि तो खूप एक्साइटेड झाला की हे काय आहे, त्या एक ज्याला नाव नाही आहे, कुठली अननोन जंगली वनस्पती आहे, त्याच्याबद्दल तो एक्साइटेड झाला, त्याला खूप म्हणजे उत्साह वाटू लागला. आणि इट्स अमेझिंग फ्लेवर, कारण दॅट प्लांट लिव्ज हॅव ए अमेझिंग फ्लेवर, त्या लिव्हचा एक सरप्रायझिंग फ्लेवर त्याला जाणवला. ही कॅरीड आउट द फर्दर इन्व्हेस्टिगेशन. मग त्या एम्पररने काय केलं, ते पान कोणत्या झाडाचं आहे, कोणत्या वनस्पतीचं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याने चालू केलं, म्हणजे त्याचा शोध लावायला सुरुवात केली, रिसर्च इन्व्हेस्टिगेशन. अँड डिस्कवर्ड दॅट द टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. मग त्याला ही हॅज गॉट द सम इन्फॉर्मेशन अबाउट दॅट टी प्लांट, त्याला असं की अशी एक वनस्पती असते, त्याच्यामध्ये हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टी. रिस्टोरेटिव्ह म्हणजे एक आपण समथिंग दॅट मेक्स यू फील बेटर,
और मोर एनर्जेटिक, जे तुम्हाला एक पुन्हा आरोग्य प्राप्त करून देणारी किंवा हिलिंग म्हणजे आजार बरा करणारी प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म अशी त्याच्यामध्ये आहेत. सो ही रिसर्च ऑन दॅट टी प्लांट, त्या पर्टिक्युलर त्याला त्या प्लांटवर त्यांनी रिशोध केल्यानंतर त्याला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये आजारावरती ती एक वनस्पती म्हणून यूज करू शकतो, मेडिसिन म्हणून, रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन. आणखीन त्याला काय इन्फॉर्मेशन मिळाली, दॅट दिस पर्टिक्युलर टी प्लांट लिव्ज ऑफ द ट्रीज वी कॅन यूज ॲज अ अँटीडोट. जर एखाद्या विषावरती उतारा, एक मेडिसिन, एखादं समोर पॉयझन इन्फेक्टेड झाला असेल तर त्याच्यावरती ते अँटीडोट म्हणून, एक मेडिसिन म्हणून, त्याचा ड्रग म्हणून त्याचा यूज केला जाऊ शकतो टू अ सर्टन पॉयझन, काही विशिष्ट पॉयझन्समध्ये विषावरती. सो दिस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दॅट एम्परर इन्व्हेस्टिगेटेड, त्याला ही एक वेगळी माहिती आणि आणली. सो हे शेनॉंग एम्पररची ही एक स्टोरी सांगितली जाते. सो आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक्ड इट, प्लीज शेअर इट. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Thank you very much.